बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या मालेगावात बेकायदेशीर कत्तलखान्यांचं रक्तमिश्रित पाणी मोसम नदीत सोडलं जातंय। विशेष म्हणजे हा सगळा प्रकार उघडपणे सुरू असतानाही महापालिका अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करतायत। अनेकदा आवाज उठवून सुद्धा महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही। मात्र काल भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी हा प्रश्न विधिमंडळात उपस्थित केल्यानंतर हे प्रकरण आता समोर आलंय। मालेगावच्या अवैध कत्तलखान्यांना नेमकं कुणाचं अभय मिळतंय आणि महापालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष का करतायत, आपण पाहूयात या रिपोर्टमधून। हे रक्त आपण बघतोय, उघड्या डोळ्याने हे रक्त दिसतं, अशा प्रकारची स्थिती असते। तुम्हाला हा रक्ताचा पाट दिसतोय? मालेगावच्या मौसम नदीत हे रक्त मिश्रित पाणी सोडलं जातंय, पण मालेगावच्या महापालिका प्रशासनाला हे रक्त मिश्रित पाणी दिसतच नाहीये। वर्षानुवर्ष अवैध कत्तलखान्यांमधलं रक्त मिश्रित पाणी नद्यांमध्ये सोडलं जातंय। नागरिक आणि लोकप्रतिनिधी पालिका प्रशासनाकडे कारवाईची मागणी करतात, मात्र काही केल्या हा प्रकार थांबायला तयार नाहीये। अखेर भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी हा प्रकार सभागृहात मांडून त्वरित कारवाईची मागणी केली। सन्माननीय सभापती महोदय, मालेगाव महापालिका क्षेत्रातील अवैध कत्तलखान्यांच्या माध्यमातून जनावरांची जी कत्तल केली जाते आणि त्या माध्यमातून रक्तमिश्रित सांडपाणी हे त्या ठिकाणी असलेली मोसम नदी आणि गिरणा नदीच्या संगमात सोडलं जातं। याचं टाइम बाउंड उत्तर अपेक्षित आहे। त्यामुळे या विषयातली एक मागणी आहे आणि हे जे व्यावसायिक आहेत या व्यावसायिकांवरती आपण काय कारवाई करणार आणि ज्या अधिकाऱ्यांनी याला पाठीशी घालण्याचं काम केलंय त्यांच्यावरती काय कारवाई करणार। मालेगावमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा आंदोलनं केली, पण पालिका प्रशासनावर याचा काहीच परिणाम होत नाहीये। प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मौसम नदीचं रूपांतर गटार गंगेत झालंय। का बोलत नाही? मी म्हणतो हा आरोग्याच्या भावनेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रत्येकाची भावना याच्याशी जुळली आहे, हिंदू असो किंवा मुसलमान। आरोग्य हे सर्वांना सुरक्षित पाहिजे या दृष्टिकोनातून हे पाणी हे याच्यात रक्त यायला नको, ही मोक्ष गंगा ही गटर गंगा व्हायला नको। हेच पाणी गिरण्यामध्ये जातं आणि तेच फिल्टर करून आम्हाला देतात। त्याच्यामुळे हा भावनिक प्रश्न आहे। आयुक्त साहेब येतात, निवेदन देतात, तुमच्या मागण्या पूर्ण होतील। पुढच्या वर्षी जशी तशी परिस्थिती राहते आणि ह्या रक्त मिश्रित पाण्यामुळे इथल्या आजूबाजूच्या संगमेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। रहिवासी क्षेत्रामध्ये बेकायदेशीर कत्तली झाल्यात आणि ते रक्ताचं पाणी गटारीद्वारे मौसम नदीत आलं, याचाच अर्थ पोलीस प्रशासनाचं मालेगावच्या अवैध कत्तलीवर नियंत्रण नाही। मालेगावात अधिकृतरित्या एकच कत्तलखान्याची परवानगी आहे, मात्र नियम धाब्यावर बसवून अनेक अवैध कत्तलखान्यांमध्ये जनावरांची कत्तल केली जाते। कत्तल केलेल्या जनावरांचं रक्त आणि मांस कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडलं जातं। यावर पालिका अधिकारी फक्त टोलवाटोलवीची उत्तरं देतात। याच विषयावर जाब विचारण्यासाठी आम्ही आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना गाठलं, मात्र त्यांनीही उत्तर देणं टाळलंय। आता अधिकारी उत्तर देत नाही म्हटल्यावर एनडीटीव्ही मराठीनं थेट पालिका आयुक्तांना गाठलं। पालिका आयुक्तांनी 2 महिन्यात हा प्रकार थांबेल असं आश्वासन दिलंय। मी या अगोदरच सांगितलंय की येत्या 15 दिवसात ते 1 महिन्यात आम्ही बाहेर होणारी सगळी कत्तल ही आमच्या मालकीच्या कत्तलखान्यामध्ये होईल आणि तिथं असंही स्पष्ट करण्यात आलं की अवैध कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचे अधिकार ते पोलिसांना आहेत। आमचे अधिकार फक्त जे रक्तमिश्रित पाणी येतं ते नदीमध्ये न जाता ते ट्रीटमेंट प्लांटला जाणं किंवा कत्तलच बाहेर नाही झाली तर ते बाहेर रक्त येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, ते आमच्या महापालिका मालकीच्या कत्तलखान्यात होईल। कुंभमेळ्यापूर्वी अनधिकृत कत्तलखाने बंद करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे। याशिवाय वर्षानुवर्ष रक्तमिश्रित पाण्यामुळे श्वास गुदमरलेली मौसम नदी पुन्हा एकदा मोकळा श्वास घेईल अशी आशा निर्माण झाली आहे। निलेश वाघ, एनडीटीव्ही मराठी, मालेगाव।